जर गोष्ट केली सद्गुरू हातगाव या संघाची तर या संघाने सुद्धा खूप सामने या मैदानावर खेळल्यात. त्यामधील काही नवीन चेहरे आपल्या मैदानाच्या आतमध्ये दिसतात की जे प्रथमतः या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, जसे की करण, अजय, वैभव, हिदायत सारखे नवीन खेळाडू आज मैदानात दिसत आहेत हातगाव संघाकडून. हा चला फेक बॉल घे, बॉल नवीन बॉल घेऊन जा, घेऊन ये ते. दोन्ही पंच एकदा मोबाईलवर टाइम बघून घ्या. एक टाइम लिमिट दिला जाईल दोन्ही संघांना. स्ट्राइकला फलंदाजी करण्यासाठी या संघाचे बिग हिटर फलंदाज इम्रोज पेशाने जरी वकील असले तरी एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे परिसरामध्ये. या दरम्यान पहिला चेंडू गजानन राठोड मलिंगा स्टाईल गोलंदाजी करतो. हा गोलंदाज छोटस रन. पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे अजय. पहिला चेंडू अगदी जड मध्ये टाकलेला, ब्लॉक मध्ये टाकलेला, सुंदररित्या खेळून काढलाय आणि या 10 बरोबर या संघाचं नायगाव संघाचं खातं उघडलंय. धाव पलकावर धाव लागलीये, पहिली धाव. आता मुखित हा सुद्धा खेळाडू एक मोठा खेळाडू म्हणून ओळख आहे. गजानन तेवढाच मोठा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर छोटस रन मारलाय, इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय, शेहबाज चेंडू मागे धावतोय आणि काय प्रयत्न आहे, सुंदर प्रयत्न आणि चेंडूला आतमध्येच अडवलं. तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगला फटका म्हणावा लागेल तिथे मुखीतचा, परंतु एक यशस्वी पाठलाग तिथे पाहायला मिळालाय. शेहबाज भोकरचे जावई पुन्हा एक चांगला फटका, यावेळेस नाही रोखू शकणार. चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. चांगली वापसी गजानन राठोडची. फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळालाय. हा कॅमेरामॅन थोडस बिझी राहा, कारण मैदानावर आलेले आहेत भोकरचे सर्वात चहिते व्यक्तिमत्व नदीम सर. या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गजानन. यावेळेस फुल टच चेंडू चुकीच्या दिशेला आणि चेंडू जातोय सीमा पार. 1 बॉल जगदंबा. ते फक्त नदीम सरांसाठी. चालू द्या. पुन्हा एकदा गजू तयार आहे. मुकीत मात्र सुंदर फलंदाजी करतोय, तडाखेबाज फलंदाज मुकीत. पुन्हा खुर्त्या टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. पुन्हा चेंडू सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र चौकार. वेळ कमी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 15 धावा. जर या खेळपट्टीचा विचार केला तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय फलंदाजासाठी अनुकूल ही खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर तुम्हाला धावा पाहायला मिळतात.
आणि गोलंदाजी मार्कवर अंकित. राठोड गोलंदाजी मार्कवर. गजानन राठोड पहिलं षटक होतात. अंकित राठोड गोलंदाजी मार्कवर आहे. त्याला कारमंत्री दिला जातो शेहबाज यांच्याकडून. अतिशय सिनियर खेळाडू शेहबाज या संघाचा. डावखुरी हाताचा गोलंदाज छोटसा रनअप. पहिला चेंडू बॅटचा एज लागला होता. इम्रोजच्या बॅटचा हा एज, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू नाही शकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. नव्या चेंडून गोलंदाजी करणं एवढं सोपं नसते, परंतु चांगलं काम. आणि काय फलंदाजी केली पहिल्या षटकात मुकीतने. यावेळेस मात्र बॅटने एज गेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये पहिला गडी बाद. नंतर नवीन फलंदाज कृष्णा मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक मोठा विकेट म्हणावा लागेल इम्रोजचा, कारण इम्रोज हा खेळाडू खूप मोठा आहे. आपण परिसरामध्ये या खेळाडूची चांगली ओळख आहे. तो गडी बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा. एक चांगला मूव म्हणावा लागेल कर्णधाराचा. अंकितला गोलंदाजी मार्कवर 5 रन केले आणि अंकितने ते काम करून दाखवले. मोठा विकेट घेतलाय. पुन्हा एकदा अंकित. यावेळेस फुल लेंथचा चेंडू. काय सुंदर गोलंदाजी आहे या षटकामध्ये अंकित कडून पाहायला मिळाली आहे. कृष्णा पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस झाला. वाह, नक्कीच नक्की विशाल भाऊ. चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अंकित राठोड या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडू लगातार डॉट. पुन्हा एक चांगला चेंडू. पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज अंकित कडून. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. चांगली वापसी या स्पर्धेमध्ये अंकितची. मागच्या स्पर्धेमध्ये थोडासा मागा ठरला होता गोलंदाज, परंतु या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी, काय आगाज आहे. चांगला चेंडू आणि पहिला मेडन ओव्हर अंकित राठोड या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. एक गडी बाद मेडन ओव्हर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2 षटक संपलेत. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. पहिलं षटक 15 धावाचं होतं. दुसरं षटक मेडन पाहायला मिळालं गोलंदाज अंकित कडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 15 धावा, 1 गडी बाद. आता इनफॉर्म फलंदाज स्ट्रायकर याला फलंदाजी करेल, जो म्हणजे मुकीत कडून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवर अर्षद 7 नंबरच्या जर्सी मधला हा गोलंदाज. छोटस रनअप आहे अर्षदचं. चांगली गोलंदाजी करतो. बघूया मुकीत कसा सामना करेल. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू, फुल्लर लेंथचा चेंडू पाहायला मिळालाय अर्षद कडून. आणि पंचाचे दोन्ही वर हात करत समांतर आम्हाला इशारा आला का हा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त धाव 1. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू इंटेंट पहिलाच चेंडूचा चांगला दिसलाय तिथे. या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि बाद. प्रिन्स मुकीत बाद.
जैसे लग रहा था कि चांद पे जाके ना लँड हो जाए, परंतु अजयचा तिथे एक चांगला चांगलं जज केलंय तिथं नवीन फलंदाज संदीप खंडगावकर उर्फ सँडी फलंदाजीसाठी येत आहेत. हा एक सूचना आहे, 1 मिनिट हर्षद भैया बॉलर 1 मिनिट थांबा. आमचे संदीप पाटील यांच्याकडून एक सूचना आलेली आहे की टीम जर्सी घातल्याशिवाय मैदानात यायचं नाहीये. दुसरी जर्सी दुसऱ्या प्लेअरची द्या त्यांना, दुसऱ्या प्लेअरची जर्सी द्या त्यांना. आणि थांबा मॅच थांबवा. टीम जर्सी शिवाय अलाउड नाहीये, बिलकुल अलाउड नाहीयेत. मी कालच सांगितलं होतं, सर्व संघांना मेसेज टाकला होता, सूचना केली होती, टीम जर्सी शिवाय अलाउड नाहीये. मी अगोदर या सामन्याच्या अगोदरही सांगले होते, बॅट्समॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदरही सांगितलं होतं, टीम जर्सी शिवाय अलाउड नाहीये. बॅट्समॅन तुम्ही या, डगआउट मध्ये वापस या. जब तक खाओ ना तुम, जब तक खाओ ना, जब तक हो दो. अभी पब्लिक नहीं है. टीम जर्सी इम्पॉर्टंट आहे. टीम जर्सी असल्याशिवाय मैदानात जायचं नाहीये कोणताही संघ. यानंतर होणाऱ्या सामन्यात सुद्धा पाहत असतील जे संघ, त्यांना सुद्धा सांगतोय, फलंदाज कोण? गोपाल का? गोपाल शिंदे फलंदाजीसाठी आलेत. सँडीच्या जागी हर्षद. चांगला चेंडू, चांगला फटका तिथे गोपालचा. क्षेत्ररक्षक जुनेद आहे, चांगले क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. पहिल्या चेंडूवर गोपालचं चांगला इंटेंट, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. धावसंख्या वाढती, 18 धावा धावपलकार लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा हर्षद धावतोय. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अगदी एकदम पुढे टाकलेला हा चेंडू, ब्लॉक होल ज्याला म्हणलं जातं, वाईड लाईनला टाकलेला हा चेंडू हर्षद कडून आपल्याला पाहायला मिळालाय. एक हर्षद अनुभवी गोलंदाज आहे, खूप जुना खेळाडू या संघाचा, तेवढा जुना गोपाल. यावेळेस थोडासा लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू होता, परंतु बॅटचा आहे का बाईटचा आहे पंचाचा इशारा आलेला नाही. आलाय बाईटच्या रूपात लिहित आहे, लेग बाईज, माफ करा, लेग बाईजच्या रूपात लिहित आहे. चांगली गोलंदाजी तिथे हर्षदची या षटकामध्ये पाहायला मिळाले. थोडस वर्चस्व दाखवले या संघाने. चेंडू जातो फायनलच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार बाला पाटील धावतायत, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढतीये. या एका धावने 20 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि इथं काय झाले, मैदानाच्या आतमध्ये थोडस काहीतरी विपरीत घडले. एक ओव्हरथ्रोच्या रूपातली 1 धाव, म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, बॅटचा येद लागून सरळ अंकितच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेले ते 21 धावा 2 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. डीजे संघनायकाने पुन्हा एकदा गजाननवर विश्वास दर्शवलाय. आता गोपाल शिंदे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. पहिला चेंडू 4थ्या षटकाचा, चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक
करण होता तिथे परंतु झेल नाही घेऊ शकला. एक संधी तिथे गोपालला. चांगला चेंडू गजाननचा, ज्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होता अगदी त्या दिशेमध्ये टाकलेला चेंडू, परंतु झेल नाही टिपू शकला तिथे करण महाराज. आणि एक संधी, एक जीवनदान तिथे फलंदाज गोपाल शिंदेला. पुन्हा गजू धावतोय. यावेळेस बॅटचा येत लागला चेंडू, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. गजानन आलाय त्याच्या खाली, गजानन नाही सोडणार. सुंदर झेल पुन्हा एकदा गजानन राठोडचा आणि पुढचा एक गडी बाद. डीजे फलंदाज मतीन 22 धावा आणि 3 गडी बाद. थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल, कारण 3.2 षटकाचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावपलकावर लागल्यात आणि 3 गडी बाद. जे 3 गडी बाद झाले या संघाचे मोठे खेळाडू होते. गजाननची चांगली वापसी. पहिल्या षटकात 15 धावा खाल्ल्याच्या नंतर या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय गजानन. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. तेज तर्रार बंदुकीच्या गोळीतून निघाल्यासारखा हा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये जाऊन पोहोचला. निर्धाव काय गोलंदाजी आहे. सद्गुरू हातगाव संघाची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एक आखुडत्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा वाईट. आमचे पंच आकाश शुंकरवाड, बीसीसी भोकर संघाचे युवा खेळाडू. गजू पुन्हा एकदा धावतोय फलंदाज मतींसाठी. बॅटचा येज लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये पुढचा एक विकेट. काय गोलंदाजी आहे डीजे. सँडी, सँडी मात्र आता वर्दी घालून आलेले दिसतात. गजू या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी गजानन राठोड या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. केवळ 1 धाव खर्च केली बॅटच्या रूपातली. पुन्हा एकदा गजानन 7 नंबरच्या जर्सीमध्ये. आता संदीप स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल सँडी. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या दिशेमधली आउटफील्ड एवढी तेज आहे का चेंडू नाही अडू शकत तुम्ही. एकदा का चेंडू तुमच्यापासून निसटला की तो नक्कीच सीमा पार जाईल. त्याचाच प्रत्यय चेंडू जातोय. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड खणखणीत चौकार. संदीपची चांगली सुरुवात म्हणावी लागेल तिथे सँडीची. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज एवढा चतुर आहे. एकदी बॉडीवरती हिट करून सोडलाय चेंडू. निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळालाय. स्कोर झालाय निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या ते 27 धावा, 4 गडी बाद. गोलंदाजी मार्क वर पुन्हा एकदा आपण पाहतोय अर्शद खान पठाण. अर्शद बद्दल सांगायचं म्हणजे की जे लॉंगऑफच्या दिशेमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे शहबाज मोली, त्याचा हा मोठा भाऊ आहे अर्शद. पुन्हा एकदा अर्शद धावतोय गोपाल शिंदेसाठी.
गोपालने उंचावून ठेवलेला आहे, क्षेत्ररक्षक गजानन आहे. गजानन नाही सोडणार आणि पुढचा एक गडी बाद. गजानन सुंदर झेल आणि गोपाल शिंदे सुद्धा माघारी परततोय. आता नवीन फलंदाज श्रीकांत आलाय मैदानावर. गोपाल शिंदे बाद झाल्याच्या नंतर थोडस दयनीय अवस्थेत सापडलेला हा संघ. इम्रोज आणि मुकीद हे ओपनिंगचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ लगातार विकेट जात आहेत. एकाकी झुंज देत होता. चांगली फलंदाजी आपल्याला मुकीद कडून पाहायला मिळाली होती, परंतु मुकीदने सुद्धा इम्रोज बाद झाल्याच्या नंतर विकेट गमावला. आता श्रीकांत अर्षदचा सामना करेल. अर्षद मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एक फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळालाय आणि पुन्हा एक गडी बाद. काय गोलंदाजी आहे आदगाव संघाची. अंकितने हा सुंदर झेल घेतलाय. नवीन फलंदाज सुनील. एक ग्रँड एंट्री म्हणावी लागेल सद्गुरू हदगाव संघाची या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतला सर्वात लो स्कोर जर पाहिला आता आपण तर 48 आहे. बघूया त्याला पार करतील का. चांगला चेंडू. पहिला चेंडू डॉट. अर्षदची गोलंदाजी मात्र धारदार होतीये. धारदार गोलंदाजी अर्षद आणि पूर्ण संघाकडून पाहायला मिळाले. पहिलं षटक वगळता थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळालाय. चांगला चेंडू परंतु अतिशय दूर. ऑफस्टिकच्या अतिशय दूर गेलेला हा चेंडू व्हाईटच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात झाली आहे सद्गुरू हदगाव संघाची या स्पर्धेमध्ये. यावेळेस काय क्षेत्ररक्षण आहे, काय फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण आहे. बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू येत होता अर्षदकडे, परंतु अर्षदने एकदम दिमागदार रित्या चेंडूला अडवलं. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. एकदम ग्रँड एंट्री या संघाची म्हणावी लागेल या स्पर्धेमध्ये. परंतु सुनील आहे, सुनीलकडे ती ॲबिलिटी आहे. पुन्हा एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका मारला शेपलून. शेबादचा काय झेल आहे तिथे. सुंदर झेल. वा हा एक पारितोषिक आले कॉमेंटेटर साठी. विशाल राठोड तुळसाई कृषी सेवा केंद्र यांच्याकडून कॉमेंट्री साठी पारितोषिक आले तब्बल 501 रुपयाचं. धन्यवाद तुळसाई कृषी सेवा केंद्राचे मालक आमचे विशाल राठोड. धन्यवाद. चला नवीन फलंदाजाचं नाव धना. धनराज आलाय फलंदाजीसाठी. यावेळेस फुलटा चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली. बघूया दुसरी धाव होईल का. तिथं वैभव चांगला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकच धाव म्हणावी लागेल. षटकाची समाप्ती. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्यात 30 धावा, 7 गडी बाद. अमोल बॉल पटायचा आहे जुना. फेक. हा आकाश. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 7 गडी बाद झालेले आहेत.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने पहिलं षटक मेडियन टाकलं होतं तो गोलंदाज अंकित राठोड. हा बॉल दिलं, बस 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 दिला बॅट्समॅनने. अंकितचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू अंकितचा आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे अजय क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि केवळ एकच धाव. चांगलं बॅकअप तिथे कर्णधार बाला पाटील यांचं. पुन्हा एकदा अंकित तयार, छोटस रनअप अंकितचं आणि पुन्हा एक एज लागून पुन्हा एक झेलबाद. काय दयनीय अवस्थेत सापडल्या संघ नायगावचा. हा संघ अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेला आहे आणि काय गोलंदाजी करतोय अंकित. बॅटचा एज लागून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या प्रकारे इम्रोज बाद झाला होता अगदी त्याच प्रकारे सँडी सुद्धा बाद झालाय. नवीन फलंदाजाचं नाव राहुल आलाय. फलंदाजीसाठी बॅटचा एज लागून हा बाद झालेला खेळाडू सँडी. अंकित फुलटा चेंडू पाहायला मिळाला आणि काय फटका सजवलाय तिथे. राहुलने पहिला चेंडू वर प्रहार आणि तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड खणखणीत चौकार. अंकितचा हा फुलटा चेंडू, स्लो रन चेंडू करण्याच्या नादात एकदम जोरात सोडलेला चेंडू. पुन्हा एकदा रिवर्स आणि काय फटका मारलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सिद्धेश्वर मेडिकल प्रोप्रायटर साई पेदेवाड चौकार. घेतला फलंदाज राहुल. देर आहे दुरुस्त आहे, काय फलंदाजी करतोय हा एकमात्र फलंदाज जो की चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका, काय फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. चेंडू जातोय सीमा पार. थोडस अंगलट आले आणि काय फलंदाजी करतोय राहुल. यावेळेस चांगली वापसी. चला गोलंदाजी मार्कवर सूरज देसाई, एक सबस्टिट्यूट प्लेयर अंकितच्या जागी वेदांत आलाय. सूरज
देसाई गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 7वं षटक घेऊन धावफलकावर लागले आहेत 45 धावा. राहुलचं मात्र नक्की कौतुक केलं जाईल, कारण 4 चेंडू मध्ये 14 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज एवढा उशिरा का आलाय फलंदाजीसाठी? बस. आणि चेंडू जातोय 1 बॉल्स सीमा रेषा पार, सिद्धेश्वर मेडिकल चौका. पुन्हा धावतोय. चांगला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू, कारण पहिला चेंडू स्लोअरवर टाकल्याच्या नंतर सूरज देसाईने मात्र या षटकामध्ये वापसी केली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे सूरज देसाई या गोलंदाजाची. पुन्हा एकदा धावतील. हे चित्र मात्र आपल्याला मैदानात पाहायला मिळालं नाही, तो पहिल्यांदा पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावा, म्हणजे जे 48 धावाचं जे लोईंग स्कोर होता, लो स्कोर, ते पार केलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हायवेमध्ये, विकेट किपर त्याच्या खाली आणि सुंदर झेल. याबरोबर संघाला लागलेला हा 8वा, माफ करा 9वा झटका. 9 गडी बाद झाले आहेत. नवीन फलंदाज अभि हा फलंदाज आलाय. शेवटचा विकेट असणार आहे या संघाचा. बघूया पूर्ण 8 षटक खेळेल का हा संघ. 7वं षटक प्रगती पथावर आहे. 49 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. सूरज देसाई 3 चेंडू टाकत 4 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. यावेळेस अभि चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये, तिथे वैभव क्षेत्ररक्षक आहे आणि 1च धाव. पण एवढं बघायला मिळालं एजे भाऊ की मागच्या फळीतले जे फलंदाज आहेत सुंदर फलंदाजी करतात, त्यांनी ओपनिंगला यांची गरज होती. अगोदरच्या वेळेत त्यांनी यांची काय फटका आहे ते अभिचा इंटेंट पाहिला आपण, एकदम सुंदर तंत्रशुद्ध फटका तिथे. स्लोअर 1 चेंडू, काय दिमागदार गोलंदाजी आहे. शफल झाला होता हा फलंदाज अगोदरच. विकेट नाही गमवायचा आहे. नायगाव संघ पूर्ण 8 षटके खेळायचे, कारण तुमच्याकडे अजून जवळपास 7 चेंडू आहेत. 7 चेंडूवर 7 धावा म्हणलं तरी खूप होतात. परंतु गोलंदाजी सूरज देसाईची चांगली होती. चांगला चेंडू. हा बघा अभिची बॅट मात्र एकदम मिडल ऑफ द बॅट होत. मला हे कळत नाहीये जे का रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न करतायत नायगावचा संघ. त्यांना माहिती आहे की शेवटचा विकेट मैदानावर आणि रिस्की धाव घेण्याचा का प्रयत्न करतायत ते. चला 7 षटकाच्या त्यांची प्लॅनिंग असते. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52. 9 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आशिष जाधव गोलंदाजी करेल. या आशिष बद्दल सांगायचं म्हणजे की एक सामना झाला होता याच मैदानावर, क्वार्टर फायनलचा सामना होता. तर समोरच्या संघाला 9 धावा काढायच्या होत्या आणि या गोलंदाजाने ते डिफेंड केल्या होत्या. 9 धावा या खेळपट्टीवर डिपेंड करणं म्हणजे सोपं काम नाही. 8वें षटक, शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज काय आशिष जाधव. चांगला चेंडू, चांगला फटका. मी सांगितल्याप्रमाणे अभिच्या बॅटला मिडल होतो चेंडू. अभि आणि राहुल हे दोनच फलंदाज असे दिसत आहेत की त्यांच्या बॅटला चेंडू एकदम मिडल होतो. एवढ्या उशिरा त्यांना का पाठवले हे कोडं मात्र न सुटण्यासारखं आहे. राहुल जो की एक मात्र फलंदाज
चांगली फलंदाजी करतोय. आशिषचा हा चकमा देणारा चेंडू, स्लोअर वन चेंडू पाहायला मिळाला निर्धावच्या रूपात. शेवटचं षटक, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मारलाय, काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडले सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. राहुल, राहुल ऑन फायर. देर आहे दुरुस्त आहे. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. पुन्हा एक चेंडू डाऊन द लेग पाहायला मिळालाय आणि निर्धावच्या रूपामध्ये. एक मात्र फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर दिसतोय की ज्याने सुंदर फलंदाजी केली नायगाव संघाकडून, तो म्हणजे राहुल आणि फलंदाजी करण्यासाठी आला 9व्या नंबरला. फुल टॉस आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. आमचे थर्ड अंपायर नदीम सर यांना विनंती करतोय का बॉल चेक करायचा आहे. तिसरे पंच नदीम सर. आमचे नदीम सर नेहमी बिझी राहतात. एकतर पंच म्हणून राहतात, नाही ते इकडे बसले तर तिसरे पंच म्हणून. बिझी शेड्यूल आहे. नो बॉलचा इशाऱ्यासाठी थर्ड अंपायर कडे रेफर केले पंचाने. हाईटच्या वर एकदम फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे नो बॉल नसणार आहे. राहुल, माफ करा, 9व्या नंबरला फलंदाजी नाही 10व्या नंबरला फलंदाजी करण्यासाठी आला राहुल. आणि त्याच्यानंतर आबी आला आणि हे दोन फलंदाज. चांगली भागीदारी, या स्पर्धेतली सर्वात मोठी भागीदारी पार्टनरशिप 11व्या विकेटची. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर घेतली, जुने धावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय काय झाले, काय गरज होती मला काही नाही कळालं. बॉल अजून किती शिल्लक राहिली होती. नाही, लास्टच होता का. प्रयत्न चांगला तिथे आबीचा, इंटेंट चांगला. 2 धावा या ऑलआउट झाला संघ आणि या 2 धावेनीशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67. 67 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. निर्धारित 8 षटकामध्ये केवळ 5 एक्स्ट्रा धावा दिल्यात. 2 वाईट 3 बाईज. महाराष्ट्र पोलीसचे दोन्ही आमचे शहाजी जोगदंड, राहुल भाऊ जाधव यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. पोलीस कर्मचारी सुद्धा मैदानावर येतात. चला घोष भैया, पूरी टीम लिस्ट विथ मोबाइल नंबर और जो 11 खिलाड़ी है आपके वो पहले आने चाहिए. ओके ओके, कोई बात नहीं. आणि शर्वरी पुसद या संघांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही जरी मैदानावर नसाल, तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर तुमची टीम लिस्ट पाठवून द्यायची आहे. दोन्ही संघाकडे माझा मोबाईल नंबर आहे, पाठवून देऊ शकता. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय नायगाव संघ आणि हातगाव संघाचं कौतुक, कारण त्याने केवळ 30 मिनिटांमध्ये हे 8 षटक पूर्ण केलेत. राहुलचं खरंच कौतुक करावं पाहिजे, जे 11व्या नंबरच्या फलंदाजी 10 नंबरच्या फलंदाजीसाठी आला होता राहुल. चांगली फलंदाजी केली राहुलने आणि एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल. सन्मानजनक स्कोर उभा केला आहे राहुल आणि अभिजितच्या बळावर या संघाने.
बघूया डिपेंड करतील का. परंतु जर विचार केला सद्गुरू हातगाव तर चांगली फलंदाजी आहे या संघाकडे. त्यांच्या गोलंदाजीपेक्षा हा संघ त्यांच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आकाश अनिल भाऊ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कारण आपण पाहतोय दिवसेंदिवस शेवटच्या सामन्यामध्ये खूप उशीर होतोय. एवढं मनानं कोण टाकत पप्पा. मोबाईल नंबर भेज दो पूरे. चला धीरज डोले सर पुसद शर्वरी पुसद धीरज डोले सर आपली टीम लिस्ट माझ्यापर्यंत पाठवून द्यायची. प्लेइंग 11 फर्स्ट. चला शहबाज आणि वैभव फलंदाजीसाठी जात आहेत. शहबाज खान बद्दल बोलायचं म्हणजे या मैदानावरचा खडानी खडा कचरा ना कचरा या फलंदाजाला ओळखतो शहबाज खान मोलीला. कारण भोकरचे जावई तामशाचे जरी असले तरी जास्त भोकरलाच राहतात. एक परिसरातील नावाजलेलं नाव म्हणजे शहबाज खान. बॉल बॉल टाइगर टाइगर. जंगल में जाना बंद करो, मैदान में एक बार जाके आओ. नॉन स्ट्रायकर एंडला आहे वैभव आणि स्ट्रायकर एंडला शहबाज आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन आलाय. हो मुखिद मुखिद स्वतः कर्णधार जो की फलंदाजीसाठी सुद्धा ओपनिंगला आला होता. हा फलंदाज गोलंदाजी मार्कवर सुद्धा गोलंदाज म्हणून बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. मुखिद एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. फलंदाजी मात्र थोडीशी निराशाजनक म्हणावी लागेल. परंतु राहुलच्या फलंदाजीच्या बळावर एक सन्मानजनक स्कोर तिथे म्हणावा लागेल नायगाव संघाचा. शहबाज थोडस क्षेत्ररक्षण निहाळताना आपण पाहतोय. जे दोन अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय एक तर डाऊन द ग्राउंड स्टेट आणि एक काऊ कॉर्नर मध्ये जे 38 सर्कलच्या बाहेर जे दोन खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवर मुखिद आणि स्ट्रायकर एंडला शहबाज. पहिला चेंडू 68 धावाचा पाठलाग करणार आहे सद्गुरू हातगाव हा संघ. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळ शहबाजने. चांगली सुरुवात शहबाजची आणि एक धाव पूर्ण केली. संघाचं खातं उघडलंय. धावसंख्येमध्ये एक धाव लागली. आता डावकुरे हाताचे फलंदाज वैभव स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. चला एक पारितोषिक आलंय शहाजी जोगदन सरांकडून. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 101 रुपये. प्रत्येक षटकाराला जेवढे षटकार मारतील तेवढे. मुखिद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस क्षेत्ररक्षण बदलले कारण डावकुरे हाताचा फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. वैभव चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे बघा सुसाइड कॉल. सुसाइड कॉल थर्ड अंपायर करे डिसिजन दिलाय की कोणता कोणता खेळाडू काय बॉल हातात. अच्छा 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 नदीम सर
हा चला पंचाचा इशारा आला आउट विकेट आहे वैभव वैभव बाद आहे वैभव चला वैभव बाद झाल्याच्या नंतर आता नवीन फलंदाज सूरज देसाई संघाला लागलाय पहिला झटका वैभवच्या रूपात वैभवने मात्र सुसाईड आहे वैभवचा सुसाईड आहे कारण वैभव शेबाची विकेट थांबवण्यासाठी स्वतः बाद झालाय कारण तिथे मला तरी वाटते की सर्वस्वी चूक शेबाची आहे कारण चेंडू एकदम हातामध्ये होता आणि सुसाट बुलेट ट्रेन सारखा पळाला शेबाज पुन्हा मुकीत स्लो रन चेंडू इनसाइड आउट फटका दिमागदार फटका तिथे पाहायला मिळाला शेबाज कडून आणि चेंडूला पाठवले सीमा पार तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार तर बकर बिकर कापावं लागतं तसं कापले वैभवला शेबाजने दक्षिणा दिली आणि पारीला सुरुवात केली चौकारा बरोबर पुन्हा कुठच्या डब्याचा चेंडू दरम्यानच्या दिशेमध्ये जातोय चेंडू त्या दिशेमध्ये नाही आणणार आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स खणखणीत चौकार पुन्हा एकदा मुकीत चांगली फलंदाजी या षटकामध्ये पुन्हा एकदा फटका यावेळेस हवेत आहे क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार एक धाव दोन धाव तीन धाव चार धाव चेंडू सीमा पार पुन्हा एकदा शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स खणखणी यावेळेस हलक्या हाताने खेळलाय चांगली सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेले ते 13 धावा जर विचार केला तर नायगाव संघाच्या 15 धावा होत्या सद्गुरू तामसा संघाच्या 13 आहेत म्हणजे पहिल्या फेरी अखेर 2 मतांनी पिछाडीवर 2 धावांनी आता गोलंदाजी मार्कवर राहुल आलाय राहुल क्षेत्ररक्षण पाहताना एकदा कारण राहुलला वेगळं क्षेत्ररक्षण पाहिजे एक डीप स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता त्याला आतमध्ये घेतले एक वाईडिस लॉंग ऑनला अभिला पाठवलंय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय एक खेळाडू परंतु त्याला आतमध्ये बोलवलंय नाही पाठवले हा टाइमर लागलेला आहे बरं तुम्हाला 40 मिनिटाचा कालावधी आहे या गोष्टीचं थोडंसं भान असू द्या दोन्ही संघ आणि येणारी पुढचे दोन्ही संघ पुन्हा राहुल लावतोय यावेळेस देसाईसाठी देसाईच्या बॅटचा येज आणि संधी विकेट कीपर कडून सुटलेला हा झेल इमरोज या चेंडूवर विकेट कीपर वरून हटलाय आणि झेल सुटलाय तिथे
आपण पाहतोय पेंडॉल मध्ये, थोडस पेंडॉल मध्ये कॅमेरा झूम करा. पुढचा चेंडू चांगला फटका आहे साखरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये झेलबाद. डीजे 1 मिनिट. चव्हाण मित्रमंडळाचे सदस्य व कॅमेरामॅन थोडस पेंडॉल मध्ये झूम करा. वसंतरावजी चव्हाण पाटील मंडळाचे सदस्य व विधानसभा खासदार यांचे विद्यमान खासदार यांचे विश्वासू विद्यमान नगरसेवक सुनील भाऊ सोनकांबळे, भूषण भाऊ काळेवार यांच्या वतीने आमच्या आयोजन कमिटीचे सर्व संदीप पाटील गोड यांचा सत्कार केला जातोय. कारण संदीप पाटलांनी जे आयोजन केलं अतिशय दिमागदार आयोजन म्हणावे लागेल. त्यामुळे आमचे विद्यमान खासदाराचे विश्वासू तिथले विद्यमान नगरसेवक सुनील भाऊ सोनकांबळे, भूषण भाऊ काळेवार यांच्या वतीने हा सत्कार केला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर एक झेल सुटल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तिथे राहुलची आणि बाद केलंय ते म्हणजे सूरज देसाईला. तुम्ही बघू शकता जे भोकरचे आपले युवा खेळाडू आहेत, काय दिमागदार रणनीती होती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू उभं केला आणि अगदी त्या लेंथ मध्ये चेंडू टाकलाय. सूरज देसाईने अगदी त्याच्या हातात दिला न हालता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे अजय राठोड. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल. अजयने चांगला फटका खेळलाय, सुंदर फटका. सौरव गांगुलीची आठवण करून दिली या फटक्याने आणि चेंडू जातोय सीमा पार तुळसाई कृषी सेवा केंद्र. गाउट मध्ये म्हणलं जातं, पब्लिक कडून ऐकायला मिळते का अजय राठोड ओपनिंगला का फलंदाजीसाठी गेला नाही. त्यांची प्लॅनिंग असते. पुढचा चेंडू राहुलचा. अजयसाठी अजयने पुन्हा एक चांगला फटका. काय यावेळेस मात्र शेहबाज जागेवरच आहे. शेहबाजची बुलेट ट्रेन जागेवरच आहे, निघाला नाही. स्ट्रायकर एंडला गेला नाही, परंतु त्याला अजयवर भरोसा होता कारण अजय त्याला माहिती आहे अजय निघणार नाही, माझंच मरण. विजयचा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एक किनारा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातोय. तिथे चांगला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जर विचार केला तर दुसरं षटक तामसा संघाचं मेडन ओव्हर होतं. इम्ब्रोज हा फलंदाज बाद झाला होता त्या षटकामध्ये. सामना मात्र रंगतदार होईल कारण गोलंदाजी राहुल कडून आपल्याला चांगली पाहायला मिळते. आता एक्स्ट्रा कव्हर मधला जो खेळाडू होता त्याला आतमध्ये घेतलंय. एक डाऊन द ग्राउंड खेळाडू म्हणजे एकदम स्ट्रेटला खेळाडू उभा केलाय. एक काऊ कॉर्नर मध्ये डीप स्क्वेअर लेग खेळाडू आहे. शेबाचं स्टाईल बघा तुम्ही, अगोदरच जाऊन थांबलाय स्टंपला आणि क्षेत्ररक्षक असताना सुद्धा हा घेतलेली ही धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. 2 गडी बाद 19 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. सामना अजून संपलेला नाहीये कारण आणखी 36 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. 36 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. चला एक पारितोषिक आले गोलंदाज मुकीतसाठी. जर क्लीन बोल्ड केलं तर पांडू पाटील ढगे नायगाव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्लीन बोल्ड केलं तर मुकीतसाठी पांडू पाटील ढगे नायगाव यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाणार आहे. हा 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही बॉल चेंज करू शकता.
आणि बॉल जे चेंज करू शकतात ते कमिटीकडचेच बॉल असतील, म्हणजे पंच कमिटीच प्रोव्हाइड करेल ते बॉल, आमची आयोजन कमिटी. गोलंदाजी मार्कवर मुकीदसाठी पारितोषिक ठेवलं गेले आणि षटकारासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक शहाजी जोगदंड महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून आहे. मुकीद गोलंदाजी मार्कवर चांगला फटका, फायनलेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय, चांगली गोलंदाजी, सामना रंगतदार होईल. 35 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. आपण पाहतोय मैदानावर प्रेक्षक वर्ग वाढताना. यावेळेस शपलून फटका खेळला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे शेबाचा, परंतु नकार दिला तिथे अजयने आणि केवळ एकच धाव. राहुलची काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. आता अजय असेल स्ट्रायकर, गोलंदाजी मार्कवर मुकीद. 34 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. याकुडत्या टप्प्याचा चेंडू, जोरात केलेला फटका, एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे बघू शकता. पण हे बघा हे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एक गडी बाद. हे असते प्रेशर. भोकरचा क्रिकेट म्हणजे, एका प्रेक्षकाने कमेंट केली युट्यूब चॅनलला, भोकर क्रिकेट म्हणजे महाराष्ट्रातला क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि त्या वर्ल्ड कपचं प्रेशर आपल्याला जाणवत आहे मैदानाच्या आतमध्ये. एवढी कमी धावसंख्या उभारली असताना सुद्धा एक रणनीती, एक प्लॅन आणि व्हॉट एक्झिक्युशन, काय अंमलात आणले त्यांनी प्लॅन. इम्रोज सारखे अनुभवी खेळाडू या संघात असताना हा संघ हार मानणारा नाहीये. मुखित, परंतु एका एंडला शेहबाज अजूनही आहे. आता त्याला नवीन फलंदाज गजानन राठोड नॉन स्ट्रायकर एंडला साथ देईल. फॉलो थ्रू मध्ये थोडीशी अडचण, पुन्हा एकदा थांबलाय. एकदम पुढे टाकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तिथे अयशस्वी झालाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. जे 3 विकेट गमावल्यात सद्गुरू तामसा हदगाव संघाने, त्यामधल्या 2 धावबाद आहेत. म्हणजे काय दुर्भाग्य म्हणावं लागेल, 2 गडी धावबाद झालेत. चुकीचं कॉल, मिसअंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंमध्ये आणि धावबाद 2 खेळाडू, जे डावकुरे हाताचे फलंदाज दोन्ही खेळाडू बाद झालेत. बघूया गजानन राठोड कसा सामना करतील. गजाननने एक सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चांगले क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एक धाव. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही संघाचे पहिले षटक मागणे ठरले होते, परंतु सामना मात्र चित्र बदलतोय नंतरच्या काही षटकामध्ये. पुन्हा एकदा मुकीत धावतोय, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला शेबाजी बघू शकता आपण. इथे मात्र सुसाईड नाही 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 नाही, आणखी एक तिथे संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलेला नाही. धनराज काळेकर सर क्षेत्ररक्षक होते तिथे, आमच्या संदीप पाटलाचे वर्गमित्र आहेत. भारतीय सैन्य दलातील एक जवान. चला इक्वेशन सांगतो थोडस. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला हा सामना आहे. 30 चेंडू मध्ये 44 धावाची गरज आहे. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा लागल्यात. 22 धावा नायगाव संघाच्या होत्या, 3 गडी बाद झाले होते, यांच्या 24 आहेत. मग अगदी पाऊल ठेवून कार्यक्रम चालू आहे. हा
मस्त, आमचं काम मस्त चालू आहे इथं, एकदम आरामशीर सामना पाहतोय. प्रेक्षक बघू शकता, आपण घरावर चढून सामना पाहतात. अमोल माने आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य नंबर 13. चला टीम मीटिंग नाहीये, कारण इम्रज भैया, कारण तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे, 40 मिनिटाच्या आतमध्ये सामना संपायचा. गोलंदाजी मार्कवर सँडी का संदीप, यस, गोलंदाजी मार्कवर संदीपला पाहतोय. स्ट्रायकर एंडला शहबाज आणि नॉन स्ट्रायकर एंडला गजानन. 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, म्हणजे 30 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. लक्ष एवढं मोठं नाहीये, परंतु स्वतःहून मोठं करतायत सद्गुरू हातगावचा संघ. पुढचा चेंडू सँडीचा, यावेळेस दिमागदार फटका, झाडू शॉट आणि चेंडू सीमा पार. शेख आणि चौकार. डीजे डाऊन दी लेग हा चेंडू होता. केवळ दिशा दाखवली तिथे शेहबाजने. शेहबाज एक अनुभवी खेळाडू आहे. शेहबाज जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सद्गुरू हातगाव संघाची आशा कायम आहे. पुन्हा एक आखुडत्या टप्प्याचा चेंडू, या दिशेत स्क्वेअर कट खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यांना माहिती आहे की धावबाद 2 झालेले आहेत आपले खेळाडू. धन्यवाद टायगर भाऊ. पुन्हा एकदा सँडी धावतोय, यावेळेस गजानन राठोड सामना करेल. गजानन राठोडने खेळलाय फॉलो थ्रू मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एक निर्धाव चेंडू, एक एक निर्धाव चेंडू, इक्वेशन वाढत आहे सद्गुरू हातगाव या संघाचं. इम्रोज एकदम कॉमेंट्री बॉक्स एंडला क्षेत्ररक्षण करतोय. अजूनही यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु फायदा, संधीचा फायदा घेऊ शकला नाही फलंदाज गजानन राठोड. थोडस चिंतेत, आपण थोडस त्याच्या बिहेवियर, त्याच्या हावभावावर न पाहू शकता. आपण टीव्ही स्क्रीनवर गजानन राठोडला दाखवलं जाते, थोडस निराशाजनक प्रदर्शन आहे. सँडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावेल. यावेळेस शहबाज 10 नंबरच्या जर्सी मधला तामशाचा फलंदाजीचा हुकुमी एक्का फलंदाज शहबाज खान स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. थोडस सफल झालाय आणि काय शॉट केलाय, चेंडूला पाडलाय सीमा पार. इनामदार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स खणखणीत षटकार. का होता, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. ये है शहबाज, और शहबाज का आपने देखा है अभी आगाज. अभी मंजिल तो अभी पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना शहबाज तुझे पूरा आसमान बाकी है. पुन्हा एकदा शहबाज, पुन्हा एकदा शपलेन फटका केला. क्षेत्ररक्षक आहे मुखीत. जर चेंडू हातामध्ये आला असला तर हे जे भाऊ चित्र चित्र विचित्र. षटकाची समाप्ती. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या 37 धावा. 24 चेंडू मध्ये 31 धावांची गरज, म्हणजे 4 मध्ये 37 झाल्या, 4 मध्ये 31 काढायचे. रिक्वायर्ड रन रेट 7.75 रन पर ओव्हर. गोलंदाजी मार्कवर 77 जर्सी नंबर वकील ॲडव्होकेट इम्रोज खान.
इम्रोज खान या गोलंदाजाकडे अनुभव आहे, खूप मोठा खेळाडू आहे, एक अनुभवी गोलंदाज आहे. गोलंदाज याच्याकडे माहिती आहे, या गोलंदाजाला माहिती आहे की खेळ क्रिकेट हा शफल झालाय, अगोदरच शफल झालाय फलंदाज आणि चांगला फटका खेळाय. गजाननने अगोदर सांगितले भाऊ थांब, मध्येच थांब, घरातच सुरक्षित राहा, घर पे रहो सुरक्षित रहो. हिवाळ्याचे दिवस आहेत, कडाकीची थंडी चालू आहे, घरीच राहा, पांघरून राहा. एवढे आखुडता डब्याचा चेंडू आणि काय फटका मारलाय टरबूज कापल्यासारखा आणि चेंडू जातोय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. शपथ झाल्याच्या नंतर चांगला चेंडू तिथे, परंतु फटका चांगला पाहायला मिळाला शेबाज कडून. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव जी घेतली ती 22च्या रूपातली आहे. चांगला चेंडू, चांगली वापसी गोलंदाज इम्रोज यांच्याकडून. मुकीत कडून कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. आता गजानन राठोड स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. आदळलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद गजानन राठोड. आता फलंदाजीसाठी स्वतः संघनायक कर्णधार कॅप्टन बाला पाटील, बालाप्रसाद जाधव. बालाप्रसाद जाधवच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे शहाजी दोगदन यांच्याकडून. चांगला चेंडू, चांगला चेंडू, रन आउट. थर्ड अंपायर, थर्ड अंपायर, थर्ड अंपायर. आता मात्र धगधग वाढली, आता मात्र धगधग वाढली. पंच बघून घेतील. आमचे तिसरे अंपायर या मी तुम्ही बघू शकता मोबाईलवर सुद्धा, मोबाईलवरही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही संघ आमचे तिसरे पंच. मुकेश भैया डोंट अलाउ टू गो देयर. तीसरे हाँ तुम्ही मोबाइल बघू शकता तिकडे तुमचं टीम में, तो आपको ग्रुप पे आ जाएगा, जो ग्रुप बनाया गया है टूर्नामेंट का वो ग्रुप पे आ जाएगा. डोंट वरी अबाउट दैट. आमचे धगधग डीजे वाल्याचं धगधग चालू झालंय. आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, आउट नॉट आउट, आउट नॉट आउट. काय पंचाचा इशारा आहे ना, बाकी आहे. 1 मिनिट वेट करा. मुकीत भैया म्हणले म्हणजे आउट आहे काय, 1 मिनिट थांबा. तिकडे चेक करणं चालू आहे. उगा चिमण्या हुसकाल्यासारखं हुसकाले, तिकडे चेक करायला. आणि इशारा आलाय क्लिअर. आउट, आउट, ओ यू टी आउट. शेबाजने 2 गिळे आणि स्वतः गिळल्या गेलाय.
धावबाद. हे मात्र चिंतेची बाब आहे या संघाची. एकोणीस चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे करण आंबाला. या मैदानावर आपण पाहतोय सद्गुरू हातगाव संघाचा करण आंबाला म्हणजे करण कर्डेवाड फलंदाजीसाठी आलाय. आपण पाहू शकता इम्रोजच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य सगळं काही सांगून जाते. मुकीतच्या करण कर्डेवाड. हा, जर दोन्ही टीम आले असतील तर राणीफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघ शर्वरी पुसद आणि फेमस सीसी अहमदपूर या दरम्यान पुढचा चेंडू करणसाठी. करण पटका खेळला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आलाय आणि झेलबाद. रंगत कायम. इम्रोज म्हणलो ना, अगोदरच सांगितलं होतं. झेल घेतलं त्याचं नाव कळवा. इसाक. एकदम कमी धावसंख्या उभारली होती धावफलकावर, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या संघाचं. इम्रोज एक अनुभवी खेळाडू. मी सांगितलं होतं अगोदरच की हा संघ हार मारणार नाही. जोपर्यंत सामना होणार नाही तोपर्यंत हार न मानणार हा संघ. हा सांगतो सर, 6 विकेट झालेले आहेत. 18 मध्ये 26 काढायचे. 6 विकेट आहेत. धावसंख्या काही एवढी मोठी नाहीये. 18 मध्ये 26 म्हणजे या धावपलकावर या खेळपट्टीवर एवढं काही मोठं स्कोर नाहीये, परंतु गोलंदाजी चांगली. बाला पाटील सारखे फलंदाज अजूनही आहेत, कारण 18-26 जर पाहता जे या खेळपट्टीवर एवढी मोठ्या धावसंख्या नाहीये. ती फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी आहे. 18-26 असं इक्वेशन आहे. गोलंदाजी मार्को सँडीचं पहिलं षटक थोडंसं मागलं ठरलं होतं. नॉन स्ट्रायकर एंडला अंकित राठोड आलाय, नवीन फलंदाज. 18-26 बाला प्रसाद जाधव स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. फटका चांगला आहे. एक धाव तर केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे धावबाद इथे झालाय. काय होतंय मैदानाच्या हातामध्ये. हा, प्रेक्षक हो जाग्यावर उभे राहा, कारण फलंदाजी करण्यासाठी फलंदाज जातोय या संघाचा स्टार खेळाडू जुनेद. या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे. इमरान भैया, उनका नाम क्या है अभी जो रन आउट करने के लिए बॉल फेंका जिन्होंने? श्रीकांत, थैंक यू. तब बाला पाटील स्ट्रायकर एंडला 17-25 विकेशन आहे. लोअर फुलटॉस इथे पाहायला मिळालाय. कमी धावसंख्या उभारली होती आणि काय सामना होतोय. पहिला सामना हे आहे बघा. आयोजन संदीप पाटील मित्र मंडळ आयोजित हे सामने आहे. असं आयोजन बघा. प्रत्येक सामना इथे रोमांचक होतोय. यावेळेस डाऊन द लेग टाकलेला चेंडू, पंचाचा इशारा वाईड असणार आहे. चला, टाइम लिमिट लावलेली आहे. क्षेत्ररक्षण जागेवर उभं राहायचं आहे. तुम्हाला पेनल्टी माहित आहे का? पेनल्टी स्वरूपात एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला उभा करावा लागणार आहे 38 सर्कलच्या आतमध्ये.
नदीम सर चेक करतील. वाईट आहे का? नाही, चेक करतील. चालू आहे, चालू आहे. पाण्याला नाही म्हणून. चला जागेवर उभा राहा, क्षेत्ररक्षक जागेवर राहा. डिसिजन जो येईल ते येईल. अनुभवी पंचायत. काय चला, बॉल फेअर असणार आहे, वाईड नसणार आहे हा बॉल, आणि नॉट आउट आहे. हा इम्रोज भैया पाणी. चला 1 मिनिट. बालाप्रसाद जाधव स्ट्रायकर एंडला आहेत. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी. सामना मात्र आता अडकलेला आहे. असं वाटत होतं थोडस सोपा झालाय सामना, परंतु अडकलाय. परंतु सामना अजून अडकलेला आहे. काय सामना होतोय आजच्या दिवसातला पहिला सामना. रंगतदार अवस्थेत सापडलाय. यावेळेस ते अंगावरती आदळलाय. जर थ्रो मारला असता तर काय नाही. लेगबायच्या रूपातली धाव पूर्ण झाली. 44 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत. आता स्ट्रायकर एंडला बघा हे जे जुनेद, आमच्या नदीम सर यांचा या संघातला सर्वात आवडता खेळाडू जुनेद, बिग हिटर. या संघातला AB डिव्हिलियर्स जुनेद. बघूया कसा सामना करेल. जुनेद पहिल्या चेंडूवर मारलाय, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे भाऊ. क्षेत्ररक्षण सुंदर त्या दिशेमध्ये पाहायला मिळाले. एकच धाव. बारा चेंडू मध्ये 23 धावांची गरज. ओव्हर. चला गोलंदाजी मार्कवर इम्रोज स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय. संघासाठी 7वं. प्रत्येक सामन्यामध्ये 7वं षटक खूप महत्वाचं ठरते. हे जे बघूया हे षटक कसं असणार आहे. काल आपण पाहिले टायगर भाऊ, काल आपण या मैदानावर पाहिलं 7वं षटक जे की ज्ञानेश्वरने टाकलं होतं ते खूप इम्पॉर्टंट होतं दोन्ही सामन्यामध्ये. आता इम्रोजचं षटक आहे 7वं. जुनेद मारलाय पटकाने, चेंडूला पाडलाय सीमा पार. जुनेद कडे ती ॲबिलिटी आहे. मी काही वेळापूर्वी सांगितलं
या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे. एक मोठा खेळाडू आहे, थोडासा अंडररेटेड फलंदाज आहे, परंतु आता मात्र करून दाखवावं लागणार आहे जुनेदला. खूप उशीर झालाय, कारण जुनेदला मात्र आता या सामन्यामध्ये काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. बराच वर्षापासून झगडतोय. इम्रोज सारखा गोलंदाज त्याच्या समोर आहे. यावेळेस आखुरत्या टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 2 चेंडूमध्ये 4 धावा. दोन चेंडू मध्ये 4 धावा. हा, 1 मिनिट एक सूचना आहे, डगआउट मधून कोणी काही सांगायचं नाही. पुढचा चेंडू स्लोअर 1 चेंडू होता, फटका मारलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही तिथे, कारण त्यांना माहित आहे एका पाठोपाठ एक धावबाद होत आहेत. आता स्ट्रायकर यांना बाला प्रसाद जाधव जे की पिचवर झगडत आहेत थोडेसे. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात इम्रोजने. म्हणजे 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढाव्या लागतील, असं काहीतरी इक्वेशन टायगर भाऊ मैदानाच्या आतमध्ये. यावर डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केली, 1च धाव. बालाप्रसाद जाधवने नकार दिलाय. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज इम्रोजने. 8 चेंडू मध्ये 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. 17 नंबर जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा AB डिव्हिलियर्स हा खेळाडू आठवतो. मारलाय फटका. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का तिथे? नाही, 1च धाव. 7 मध्ये 16. सात मध्ये 16. 7 चेंडू 16 धावा. बालाप्रसाद जाधव कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या कुठच्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये उचललाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. थोडस एजे भाऊ, एक प्रश्न आहे. अखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, थोडस स्क्वेअर कट खेळला असता तर चेंडू सीमापार झाला असता. उंचावरून खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू मोठा फटका खेळू शकले नाहीत. केवळ दिशा, टायमिंग. चौदा 6-14. 6-14 आहेत. जुनेद को पाणी दो. हाँ टायगर, टायगर फास्ट जाय. टायगर टायगर सारखा पळतोय. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. राहुलचं कौतुक करावं लागेल. याचे काय गोलंदाजी, काय फलंदाजी केली. सहा चेंडू 14 धावा इक्वेशन आहे फलंदाजीसाठी. जुनेद, गोलंदाजी मार्कवर राहुल. रंगतदार सामना आहे. बऱ्याच बॉल फेका, बॉल फेका, जुने बॉल फेका, फेका 2-4. सहा 14 इक्वेशन आहे. जुनेद बऱ्याच दिवसापासून या संधीची वाट पाहतोय. संधीचं सोनं करेल काय? कारण पूर्ण हातगाव, तामसा, भोकर, नायगावच्या नजरा या मॅचवर आहेत.
आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड. काय चेंडू टाकलाय, एकदम तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज राहुल कडून. अनुभवी खेळाडू म्हणून ओळख आहे, सर्वात जुना खेळाडू. 5-14, परंतु गोलंदाजाचं कौतुक. पहिला चेंडू फटका मारलाय, बघूया चेंडू सीमा पार, सीमा पार झालाय. केल्यात 4 मध्ये 10, 4 मध्ये 10. आता केले बदल. पुढचा चेंडू स्लोअर वन टाकलेला चेंडू बॅटशी संपर्क झाले नाही. आणि पांडू पाटील ढगे यांच्याकडून पारितोषिक आहे, क्लीन बोल्ड केल्यावर 201 रुपयाचं पारितोषिक राहुल साठी. 3 चेंडू आणि 10 धावा. आता प्रेक्षकांमध्ये चालू आहे हितगुज. एक प्रेक्षक तर जागेवरच झोपलेत आमचे या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये. त्या डब्याचा चेंडू होता, एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. आता 2 मध्ये 9 असं इक्वेशन आहे. 2 मध्ये 9. या चेंडूवर जर फटका मोठा आला तर अजूनही काही सांगता येत नाही. दोन चेंडू मध्ये 9 धावा. या बॉलला जर मोठा फटका आला तर चित्र बदलू शकते. मारला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि केवळ एकच धाव. आता मात्र षटकार जरी मारला तरी एक वाईड नो बॉल जर नाही आला या चेंडूवर, आणि पुन्हा एकदा सांगतो, जर टाय झाला सामना तर बॉल आउट राहणार आहे, सुपर ओव्हर नाही. पण आशा खूप कमी दिसते. अर्षद चांगला चेंडू, फुल्ल लेनचा चेंडू, आणि काय वापसी केली आहे नायगाव संघाने. बॉल घ्या, ते बॉल घ्या. काय मॅच आहे, काय सामना झालाय एकदम कमी. याचं पूर्ण क्रेडिट जाते ते म्हणजे राहुलला. आलीच नाही ती.